प्रचंड फॉर्म मध्ये असणारे दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणित ठाकूर, धुतुमचा रॉकेट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, आणि तो गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. बॅट्समन प्रवीण सोरगे आणि आदित्य मस्कर. पहिलाच बॉल प्रवीण सोरगे, नेरे टीमचा अगदी बाहुबली, आणि पहिल्याच बॉल वरती पूल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, पहिला चौका. आणि बंटी भाऊसाहेब यांनी नेरे संघाला आज पुरस्कृत केले, आणि तो संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. पहिल्याच बॉल वरती चौकार लगावल्या. प्रवीण सोरगे फार मोठं नाव राहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि नेहमीच या खेळाडूची चर्चा राहते. परंतु त्याच्या विरोधात धुतुमचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज प्रणित इथे फुलटॉस टाकला डिपेंड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. टीमचा कॅप्टन निलेश ठाकूर हा खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन्स मिळायला जाईल एक सिंगल. या मॅच मध्ये बॅटल तुम्हाला चांगलं पाहायला मिळेल, कारण परेश ठाकूर या जो नेहमीच उरण परिसराची रन मशीन म्हणून पाहायला मिळाल्या, आणि त्याच्या समोर आज नेरे दुंद्रे परिसरातील हा जितू 11 जय हनुमान नेरे, माधव इंटरप्राइजेस या नावाने पुरस्कृत केलेला नेरे संघ. असं म्हणूया की आपण दुंद्रे परिसरातील आणि उरण परिसरातील दोन ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात उतरलेत. हे बॅटल चांगलं रंगेल. 2 बॉलचा खेळ पाहिला. प्रवीण सोरगेने 2 बॉलमध्ये 5 काढलेत. प्रथमच स्ट्राईक वरती आलाय आदित्य मस्कर. हे सलामीचे विस्फोटक दोन्ही खेळाडू. नेहमीच या खेळाडूंनी जेव्हा जेव्हा संकट वाढली तेव्हा तेव्हा नेरे संघाला तारणहार बनून चांगली भूमिका बजावली. मिस टायमिंग फटका फसलाय. धुतुमचा एक्सप्रेस गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज प्रणित ठाकूरचं पहिलं यश, पहिला धक्का, खेळाडू झेलबाद. पण डी गटातील एक मॅच अतिरिक्त आज खेळवली जाणार आहे. डी गटातील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. निशांत 11 दादरपाडा आणि न्यू यंगस्टार जासे अशी एक मॅच आज आपल्याला होताना पाहायला मिळेल. त्यामुळे तयारीत राहा. दोन्ही संघात जासेचे खेळाडू उपस्थित आहेत, आणि निशांत 11 दादरपाडा एक अतिरिक्त मॅच. शैलेश पाटील नेरे यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती या. यावेळीचा फुल टॉस बॉल, कमालीचा फटका, घुटना टेक और सिक्सर देख. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम कडक सिक्सर. बॉल वरती षटकार लगावल्या. प्रणित ठाकूर तयार. 4 बॉल मध्ये 11 दिल्यात. एक खेळाडू बाद. पुढे सोडल्या बॉल. फुलर लेनची गोलंदाजी. इथे वेग चांगला पाहायला मिळाला. बॉल डॉट निर्धाव चेंडूची सांगता. 5 बॉलचा खेळ संपला जातो, आणि 5 बॉल मध्ये 1 बाद 11 असे स्टार तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. बॅटिंग करत असताना जितू 11 जय हनुमान नेरे टीम. शैलेश पाटील नेरे यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती. लॉफ केलाय. समोर टाकलेला बॉल व्ही शेप मध्ये मिडॉनच्या वरून पाठवलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येईल. अद्याप पेंडिंग आहे, आणि अंपायर्स डिसिजन. इट्स अ 4 रन. पहिल्या ओव्हरमध्ये धाव फलकावरती धावा लागले गेल्यात 15 धावा. याच दरम्यान मंचावरती आगमन झाल्या. तुम्ही पाहू शकाल शैलेशजी पाटील
यांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करू. या सहर्ष स्वागत आहे आपल्या नेरे टेनिस क्रिकेटचे हे पाठीराखे आणि रायगड टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीला अगदी यशस्वी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं मयूर वाघमारे मान फ्रॉम देवत, त्याचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. आणि काही क्षणामध्ये ज्यांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळेल, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी युवा सेना मराठवाडा निरीक्षक श्री बाजीरावजी चव्हाण साहेब यांचं आगमन तुम्हाला काही क्षणामध्ये होताना पाहायला मिळेल. संस्थापक धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आतापर्यंत लाखो रुग्णांना वैद्यकीय सहकार्य तसेच बीडचे नामवंत व्यक्तिमत्व आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बाजीरावजी चव्हाण साहेब यांचं काही क्षणामध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये आगमन होताना पाहायला मिळणार आहे. मैदानाकडे जाऊया जिथे पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. माधव एंटरप्राइजेस जितू 11 चेअरमन नेरे टीमने धावा काढल्यात. 15 धावा, एक खेळाडू बाद. सिद्धेश ठाकूर आल्या बॉल टर्न करण्यासाठी. हा खेळाडू बाहेर आणि पहिला बॉल त्यानं फिरवला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर. बॉल पडल्यानंतर काटा चेंज करणारी गोलंदाजी डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांची ही खासियत आहे. बॉलला वलण देणं, पडल्यानंतर बाहेर कशी गोलंदाजी फिरकवायची हे डावखुऱ्या त्याच्या खेळाडूंना चांगलंच ठाऊक असतं. आणि सध्याच्या घडीला सिद्धेश ठाकूरला तुम्ही पाहू शकाल स्विच इट करण्याचा प्रयत्न, अगदी रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. अंपायर्स डिसिजन, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्राने धावफलकावरती भर पडेल. धावफलकावरती धावा लागले गेल्यात. एक बाद, 16 धावा. प्रणित ठाकूरनं 15 खर्च केला जिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळत होता आणि हे दुसरं षटक तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना सिद्धेश ठाकूरला. आज आणखीन एक एक्स्ट्रा मॅच आहे त्यामुळे खेळाडूंना मी पुन्हा एकदा विनंती करतोय प्लीज आपण जास्त वेळ खर्च करू नका. रात्रीच्या ठीक 9:38 डे नाईट फॉर्मॅट, पण तो स्पर्धा ठीक 7 वाजता सुरू झाली. टप्पा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वळवलाय. हातभर वळण घेणारी गोलंदाजी, किती नॅचरल स्विंग चांगलं आहे आणि किती चांगला टप्पा पकडलाय सिद्धेश ठाकूरनं. पुन्हा एकदा डॉट बॉल. मागील बॉलवरती चर्चा करताना पाहायला मिळाला सिद्धेश पंचांसमेत. कदाचित मागील बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. इथे चांगली गोलंदाजी सिद्धेश ठाकूरचं कौतुक करूया. जास्त वेळ प्रवीण चोरगे देखील शांत बसणारा खेळाडू नाहीये. नेहमीच तो विस्फोटक अंदाजानं बॅटिंग करतो. नेरे दुंद्रे विभागातील सर्वाधिक विस्फोटक घातकी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. किती शांत ठेवतील. आडव्या बॅटनं मिस टायमिंग या फटका फसलाय पण तो खेळाडूच्या अगदी पुढे पडलाय आणि बॉल चाललाय आता बाउंड लाईनच्या पलीकडे. खेळाडूला केलंय बीट, सीमा पार. 4 रन. मागील बॉलवरती 4 धावा मिळायला गेल्यात आणि 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 खेळाडू बाद 20 धावा. 1.3 बॉलचा खेळ झाला. सिद्धेश ठाकूर लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर गोलंदाज आहे. समीरजी पाटील साहेब देवत यांचं देखील आगमन झाले मंचावरती. त्यांचं देखील विशेष सहर्ष स्वागत. पांडुरंग गायकर साहेब नेरे यांचं देखील आगमन मंचावरती पाहायला मिळतं. समीरजी पाटील साहेब नेरे त्यांना देखील मी विनंती करू की आपण देखील त्यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत समीरजी पाटील. मॅच कडे लक्ष वेधूया. मान्यवरांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आणि हेच तर प्रेम आमच्या संपूर्ण निशान चषकावरती. जो 16 जे स्वप्न पाहिलं निशान चषकामध्ये, विशेष आम्ही कौतुक करू सतीशजी किणी साहेब जे या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत, मुख्य सूत्रधार. या स्पर्धेची संकल्पना ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेली. ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. टप्पा बॉल थांबले खेळाडू अगोदर आणि त्याच्यानंतर जागा बनवून हा फटका खेळलाय. फाईन लेग रिझन मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. ओ लाजवाब फिल्डिंग, किती चांगलं तंत्रशुद्ध त्या ठिकाणी एफर्ट पाहायला मिळाला. 100% योगदान. हीच तर ग्रामीण क्रिकेटची मजा आहे. जेव्हा खेळाडू ग्रामीण मॅच खेळतात, गावचं क्रिकेट खेळतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच भावना असते की गावचा संघ जिंकायला हवा. गावचे पाठीराखे आज आपल्याला अगदी सपोर्ट करतायत तर त्यांची मनं आज आपल्याला जिंकायची आहेत आणि या उद्देशानं धावत सुटले खेळाडू. क्षेत्ररक्षकाचा तुम्ही प्रयत्न पाहताय. लास्ट मोमेंटला एक पाऊल अगदी बाउंड्रीच्या पुढे टाकलाय परंतु त्याच्या अगोदर बॉल हातातून देखील सोडला होता. यज्ञेश ठाकूर त्या ठिकाणी हा खेळाडू पाहायला मिळाला. यज्ञेश पाटील व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं स्टॉप केलं त्यानं बॉलला. पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉफ्टेड स्ट्रोक, हवाई हल्ला. पुढे येऊन हा फटका पाठवलाय सीमारेषा पार.
नेरे विभागाचा बाहुबली प्रवीण चोरगे कडक षटकार. या 2 षटकांमध्ये धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय 30 धावा. पार्टनरशिप 9 बॉल मध्ये 25. प्रथमेश फडके 4 बॉल मध्ये 13. तिथे चांगलं योगदान दिलंय. मागे तुम्ही पाहू शकाल प्रवीण चोरगेला 7 बॉल मध्ये 16 काढल्यात आणि पार्टनरशिप मध्ये त्याचा 11 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन आहे. चांगलं योगदान देत आहे दोन्ही खेळाडू. 2 ओव्हरमध्ये 30. प्रथमतः प्रणितनं 15 खर्च केल्या. तदनंतर आलेला सिद्धेश ठाकूर याने देखील 15 दिल्यात. विकेट्स दुसऱ्या ओव्हरमध्ये आली नाहीये आणि जर विकेट्स आले नाहीयेत या पार्टनरशिपला जर तुम्ही थांबवू शकला नाही तर रन्स प्रचंड बनतील आणि प्रेक्षकांना देखील ठाऊक आहे चांगले खेळाडू आहेत क्रीडांगणामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती परिवर्तन. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी कोण येईल याची चर्चा. परेश ठाकूरच्या हातामध्ये सध्याच्या घडीला बॉल आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती परेश ठाकूरच आल्या. बस मागील काही महिन्या अगोदर आम्ही एक स्पर्धा पाहिली नाईटची जिथे 6 मध्ये 5 धावसंख्येची 3 धावेची आवश्यकता असताना परेश ठाकूरनं त्या सामन्यामध्ये टाईट बॉलिंग केली होती. 6 मध्ये 3 डिफेंड केल्या होत्या. प्रचंड क्षमता असणारा खेळाडू परेशला तुम्ही स्क्रीनवरती पाहता आणि समोर बॅट्समन प्रथमेश फडके आणि त्या सोबतीला प्रवीण चोरगे. 2 षटकांमध्ये 30 काढल्यात. शेवटचे आणखीन 18 बॉल. रन्स चांगल्या बनवू शकतील. 18 बॉल मध्ये चांगली क्षमता या टीमकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती परेश ठाकूर. पहिला बॉल वळवलाय बॉल. बरेचसे तुम्हाला धुतुम टीम मध्ये टर्न करणारे गोलंदाज पाहायला मिळतात. सिद्धेश ठाकूरला आपण पाहिला. तदनंतर आलाय परेश ठाकूर. हा देखील लेफ्टी बॉलर आहे. परंतु त्याचा जर रिदम पाहिला तुम्ही तर वेगवेगळ्या अँगलने तो बॉलिंग करतो. वेगळ्या शैलीचा गोलंदाज. बॅटची एज लागली मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रन्स मिळेल अवघी एक सिंगल. 31 फ्लाइट देतोय परेश. गोलंदाजीमध्ये जास्तीत जास्त तो चान्स घेतो. समोर गोलंदाजी करून टर्न करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. फ्लाइट दिली बॉलला. पा कशा पद्धतीने पहिला बॉल टर्न केला. पडल्यानंतर बाहेर वळवला बॉल. हीच खासियत आहे या खेळाडूची. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकण्यासाठी माहीर असणारा परेश. तो मागील बॉलवरती षटकार मारलाय प्रवीण चोरगेनं. आता जास्त बाहेर चालला त्यामुळे पंचांसाठी हा निर्णय सोपा होता. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या बनली जाईल पुढे जात असताना 32 वरती. प्रवीण साठी पारितोषिक आले. सत्यम ठाकूर नेरे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपये. प्रवीण कडू फायर वादल ग्रुप शिवा वेशवी यांच्याकडून पारितोषिक आहे. यस प्रवीण साठी पारितोषिक. अगदी मामा आहेत आणि षटकार साठी पारितोषिक असेल 100 रुपये. 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुन्हा एकदा बाहेर वळवलाय. आणखीन एक वाईट बॉल. हे षटक आता परेश ठाकूरचं थोडंसं लांब लचक चाललंय कारण वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. लाईन मध्ये बदल करावा लागतो खेळाडूंना आणि याच वारंवार गोष्टी जर तुम्ही करत राहाल तर प्रतिस्पर्धी टीमला त्याचा फायदा मिळेल. फटका फसलाय. उंच उडालाय. मोठी विकेट्स आहे. फिल्डर आलेत. बॉल खाली फाईन लेगला टिपलाय कॅच. या मॅच मधली गोल्डन विकेट्स. फलंदाज प्रवीण चोरगे झेलबाद. दोन खेळाडू आतापर्यंत यस पहिला खेळाडू आतापर्यंत बाद झाला. त्याच्या अगोदर देखील एक खेळाडू आपण पाहिला. आदित्य म्हस्कर हा खेळाडू बाद होताना आपण पाहिला होता आणि प्रवीण चोरगे म्हणजे सलामीला आलेले खेळाडू आता परतलेत. नवीन खेळाडू प्रथमेश आणि सचिन मोरे. सध्याच्या घडीला युवा खेळाडूंपैकी चर्चेमध्ये राहणारे नाव आहे सचिन मोरे. बिट्टू या खेळाडूला आपण पाहताय इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल स्विच इट केला आल्या आल्या. लाजवाब स्ट्रोक. बॉल जाईल दंदन दंदन करत सीमा पार. 4 रन.
सध्याचे खेळाडू निर्भीडपणे बॅटिंग करताना आपण पाहत आलोय. अगदी यंग जनरेशनचे खेळाडू आहेत. वेगवेगळे फटके, आणखीन एक रिव्हर्स स्वीपचा दणका दिलाय. बॅक टू बॅक दुसरा बॉल देखील पाठवलाय. बिट्टू नसीम रेषा पार, आणखीन 4 धावा. नेरे संघासाठी प्रवीण चोरगेची विकेट्स प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिले, ज्याने 9 बॉल खेळले आणि 16 धावा. परंतु तेवढीच चांगली बॅटिंग सचिन मोरे सध्याच्या घडीला करतोय. धाव फलकावरती धावा लागले जात आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा, 2 बाद 41. समीर शेठ पाटील यांच्याकडून पारितोषिक आले. दोन्ही खेळाडूंसाठी पारितोषिक आहे. लगातार जर 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे खेळाडूंना दिलं जाईल. सचिन आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश हे 2 नामक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहत्या. बॉलिंग ट्रॅकवरती टीमचा कॅप्टन, संघाचा कर्णधार आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय निलेश ठाकूर. 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 वेगवेगळे पर्याय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणित ठाकूर, सिद्धेश, तदनंतर परेश आणि आता निलेश. मिस टायमिंग आहे. उंची जास्त आहे, लांबी पडली कमी. सिद्धेश ठाकूर डाऊन दी बॉल, लॉंग ऑफ वरून सरळ आला बॉल पर्यंत, पकडलाय कॅच. 3रा धक्का. तुम्ही पाहू शकाल 41 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना माधव एंटरप्राइजेस, जितू 11, जय हनुमान नेरे, 3 खेळाडू बाद 41. या टीम मधील सर्वाधिक अनुभवी असणारा गोलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय निलेश ठाकूरला, जो एक चांगला ऑलराऊंडर आहे. बॅटिंग मध्ये देखील निलेश ठाकूरचा जलवा आपण सातत्याने पाहत आलोय आणि आज पहिल्याच बॉल वरती त्यानं पहिली विकेट संपादित केली. नवीन खेळाडू आलेत मैदानामध्ये रोहन पाटील, मिस्टर बाहुबली या नावाने प्रसिद्ध असणारा रोहन पाटील क्रीडांगणामध्ये उतरल्या. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की नेरे टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, मजबूत फलंदाजी. 7व्या 8व्या क्रमांकावरती येणारे बॅट्समन देखील षटकार चौकार मारण्यासाठी माहिर आहेत. एवढी लांब लचक बॅटिंग आज आपण नेरे टीमकडे पाहतोय. आणि आज न्यू लॉन्च झालेला खेळाडू तुम्ही कौस्तुभला देखील पाहताय. आल्या आल्या प्रहार केलाय, बाहुबली बद्दल चर्चा केली आणि बॉल लांब लचक षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, कनेक्शन किती चांगलं होतं. आल्या आल्या षटकार. मगाशी देखील आपण उल्लेख केला की आताचे खेळाडू जास्त वेळ खेळपट्टीवरती टाइम घेत नाहीत. आल्या आल्या मोठे फटके मारण्यासाठी ते माहिर आहेत. सध्याचं जनरेशन क्रिकेटचं अगदी बदललं. पूर्वीच्या काळामध्ये 2 षटकं 5 ओव्हरची जर मॅच असली तर 2-3 षटकं खेळाडू अगदी सिंगल डबलला प्राधान्य द्यायचे, पण आता तसं राहिलंच नाही. सुरुवातीपासून आक्रमण करायचं आणि गोलंदाजांवरती दबाव निर्माण करायचं, ही भावना आता सध्याच्या यंग खेळाडूंची बदलली आहे. चला बॉल द्या, चला बॉल द्या आणखीन आयोजक. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 3 बाद 47, 3.2 बॉलचा खेळ झाला. मागील सत्रामध्ये तुम्ही संदीपन केनिसनांचा आवाज ऐकलात. आज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्या समेत जोडले गेलेत मनोहरजी पाटील सर वाजे, नामांकित कॉमेंटेटर्स म्हणून ज्यांची खासियत आहे. सर्व खेळाडूंची तुम्ही लिस्ट पाहताय. प्रवीण चोरगे पहिली विकेट्स 9 बॉल 16. आदित्य मस्कर शून्यावरतीच बाद झाला. प्रथमेश फडकेनं 7 मध्ये 14 काढल्या. 200च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करताना पाहायला मिळाला. परंतु रोहन पाटील पहिल्याच बॉलवरती 600चं स्ट्राईक रेट आणि त्याच्या सोबतीला बिट्टू आहे, त्यानं देखील 2 बॉलमध्ये 2 चौकार मारलेत. पुढचा बॉल निलेशचा थोडासा खाली राहिला, अपेक्षा नव्हती या बॉलवरती. आज वाढदिवस देखील आहे दिनेश दादा पाटील यांचा वाढदिवस, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय चतुर्थ आणि पंचम
अशा ट्रॉफ्या दिल्या गेल्यात आणि इथे बॅटची इनर एज आणखीन एक विकेट्स रोहन पाटील झेलबाद. आज स्पर्धेमध्ये घरचा संघ निशांत 11 दादरपाडा संघ देखील खेळणाऱ्या न्यू यंगस्टर जासईच्या विरोधात जी उद्याची मॅच होती ते आज आपण एक्स्ट्रा खेळलो होतं. याच्यानंतर फ्रेश चौथी मॅच होणार आहे आणि त्याच्यानंतर तो पुढचा सामना असेल. धाव फलकावरती 47 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच षटकार आल्या त्याच्यानंतर 4 बॉलचा विचार केला तर रन्स काढू दिल्या नाहीयेत. बिट्टू सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे त्याला नॉट स्ट्राईक एंड वरती ठेवलंय आणि ही गोष्ट फार चुकीची राहील टीम नेरे संघासाठी. आणि जो खेळाडू चांगल्या रन्स काढतोय, चांगल्या टच मध्ये, चांगला फॉर्म पकडलाय यंदाच्या हंगामामध्ये, जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला द्यायला हवे. धाव फलकावरती 47 धावा. उंच उडालाय बॉल, परेश ठाकूर बॉल खाली पोहोचलाय आणि आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 5. ओव्हर मध्ये 3 विकेट्स घेतल्या निलेश ठाकूरनं. या कामगिरीसाठी तुमचे समर्थक टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अवघ्या 6 धावा देत 3 खेळाडू बाद केलेत. करेल. चला परेश चाललाय मागे, त्यामुळे आता बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही प्रणित ठाकूरला पाहू शकाल. लास्ट ओव्हर आहे, 47 बनल्यात. कमीत कमी आपण जी चर्चा केली की 60-62 धावा या बनायलाच हव्यात आणि तिथपर्यंत काही झालं तरी पोहोचणं गरजेचं आहे. माधव एंटरप्राइजेस, जितू 11, जर्मन नेरे टीम ओव्हर द विकेट्सनं पहिला बॉल प्रणित ठाकूरचा. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत जर बिट्टूचा विचार केला तर 3 बॉल तो 3 वेळा रिव्हर्स स्वीप खेळल्या, जिथे मध्ये 2 वेळा तो यशस्वी राहिला, 2 चौकार मारले, परंतु तिसरा प्रयत्न त्याचा असफळ राहिला. डॉट बॉल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये हे धाडस दाखवतात खेळाडू. जर फटके कनेक्शन चांगले नसतील तर डॉट बॉल येतील आणि हा प्रेशर वाढू शकतोय नेरे संघावर. प्रणित ठाकूर तयार. उर्वरित शेवटचे 5 बॉल. टप्पा बॉल, असे फटके असेल तर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न का केला प्रश्न विचारतोय प्रेक्षक. पण तो बॉल जाईल स्टँड अँड डिलिव्हर. खणखणीत षटकार. एकदा तोच प्रयत्न. अशा परिस्थितीमध्ये अशा फटक्यांची गरज आहे का? कारण मागील बॉलवरती षटकार आला आणि पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. जेव्हा असे फटके कनेक्शन चांगलं राहतं तेव्हा प्रेक्षक म्हणतात वा क्या बात आहे, किती चांगलं बॅटिंग करतोय. परंतु जेव्हा डॉट बॉल खेळतायत तेव्हा प्रेक्षक हे देखील म्हणत असतील की चांगल्या फटक्यांची गरज असताना असे फटके का खेळतायत. पुढे आले बॅट्समन. बॅटची एज गॅप मध्ये चाललाय. एका हाताने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल
व्हेरी गुड फिल्डिंग. रन्स मिळतील 2 धावा. चांगला स्टॉप केलं बॉलनं. फिल्डर त्या ठिकाणी 40+चे चंद्रकांत यांना आपण पाहिलं. एक अनुभवी खेळाडू आहेत या टीममध्ये चंद्रकांत ठाकूर. बरीच वर्ष धुतुम टेनिस क्रिकेटमध्ये हा खेळाडू आपलं स्थान टिकवून राहिलाय. त्याचं कारण आहे त्याच्याकडे असणारे टॅलेंट, चांगली फिटनेस आजही चंद्रकांतची पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रणित. यॉर्कर फेकला होता. कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत. एक झाले. दुसऱ्या धावेसाठी बिट्टू निघालाय आणि पाहता पाहता तेवढ्या जलद गतीने तो धावत सुटला आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहिले. 2 धावसंख्येने संघ पोहोचेल 57. 57 धावा. 57 धावा आणि शेवटचा बॉल राहिला. या इनिंग नंतर आपण सन्मान करू पाहुण्यांचा. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल आहे. ओव्हर द विकेट्स ना प्रणित. बॅटच्या रडार मध्ये दिलाय. समोर टाकलाय बॉल. उंची जास्त. फिल्डर आलेत बॉल खाली. शेवटच्या बॉल वरती विकेट्स आणि 6वा विकेट्स तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. फटका चांगला होता. लॉंग परंतु स्ट्रॉंग राहिला नाही. इलेव्हेशन कमी पडलं. ताकद कमी पडली आणि ते 6वी विकेट्स. पहिलं सत्र समाप्त झालंय. 57 काढल्यात आणि भैरवनाथ CI11 भैरवनाथ धुतुम टीमला हा सामना जिंकण्यासाठी 30 बॉल 58 धावेची आवश्यकता. चला आपण सन्मानित करूया पाहुण्यांना. उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जाईल. 58चा पाठलाग करायचा पुढच्या मॅच मध्ये. यस टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. यंदाच्या हंगामामध्ये 2 4 व्हीलर कार जिंकणारा मयूर वाघमारे आपल्याला मंचावरती पाहायला मिळतो. मयूर यांना मी विनंती करेल त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सध्याच्या घडीला सर्वाधिक यशस्वी असा खेळाडू आहे. बऱ्याचशा 2 व्हीलर बाईक्स देखील त्यांनी यंदाच्या हंगामामध्ये जिंकल्या आणि आपल्या स्वप्नातील कारकिर्दीमध्ये क्रिकेटमध्ये 2 4 व्हीलर कार जिंकणारा हा खेळाडू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय आणि त्याचा सन्मान करतायत या स्पर्धेचे आमचे सूत्रधार, या स्पर्धेचे सर्व सतीशजी केणी. सतीश दादा केणी यांचे मेहुणे आहेत मयूर वाघमारे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करतायत सतीशजी केणी. मनापासून आपलं कौतुक करू आम्ही. जी स्पर्धा तुम्ही ऑर्गनाईज केली आणि इन्व्हाइट केल्यानंतर बरीचशी मोठमोठी मंडळी या स्पर्धेमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही येताना पाहिले. पुढचा सन्मान असेल शैलेशजी पाटील यांचं देखील आगमन मंचावरती पाहायला मिळते. शैलेशजी पाटील नेरी यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. असं म्हणतात की बोले तैसा चाले, त्यांची वंदावे पावले आणि आपण सारे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान. आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीश शेट केणी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. आपलं देखील विशेष आम्ही कौतुक करू. आपण देखील या स्पर्धेचा भाग बनला त्याबद्दल मनपूर्वक आभार. अमितजी म्हात्रे दादांचं देखील आगमन झालं. अमित दादा म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करा. पुढचा सन्मान आहे अमितजी म्हात्रे यांचा. चैतन्यजी पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय. आकाश वाघमारे यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आणि पुढचा सन्मान असेल पांडुरंग गायकर साहेबांचं देखील आगमन. पांडुरंगजी गायकर यांना मी विनंती करू त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. निशांत चषकामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा इथे आदरपूर्वक सन्मान केला जातो. पांडुरंग साहेबांचा सन्मान. पांडुरंग साहेबांचा सन्मान केला जाईल. अगदी आई एकविरा इव्हेंटचे फाउंडर संदेश दादा शेळके यांचे परम मित्र देखील ते आहेत आणि आज या स्पर्धेला ते एन्जॉय करतात. या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आताच काही दिवसा अगोदर ते गोव्यावरून रिटर्न आलेत आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, क्रिकेटला धर्म मांडणारी मंडळी आज तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशजी केणी, पुरस्कृत निशांत चषक मान्यवरांचा सन्मान. पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल.
प्रवीण कडू फायर ब्रिगेड बैलगाडा वेशवी मालक यांच्याकडून परेश ठाकूर साठी पारितोषिक आहे, मामाकडून पारितोषिक. आणि षटकार 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले परेशनं तर 1000 रुपये मिळतील. हे पारितोषिक आम्ही पोहोचवते. चला मान्यवरांचा आपण सन्मान करूया. पुढचा सन्मान असेल प्रवीणजी कडू यांचा आपण विशेष सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये उपस्थित असणारे आमचे मान्यवर प्रवीण दादा कडू यांचा सन्मान करते सतीश शेठ केनिंग. त्यांच्या समोर तुम्ही पिंट्या केनी यांना देखील पाहता. धन्यवाद, मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा भाग बनलात. उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे सुरू आहे. आणि लगेच जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. धुतुम विपक्ष नेरे. पुढचा सन्मान एक आहे तुषार वाघमारे यांना मी विनंती करतो आपण स्टेजवरती या. तुषारजी वाघमारे यांना विनंती असेल पण मंचावरती यायचं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे मनोहरजी पाटिल सर जोड़ले गए. बहुत बहुत शुक्रिया संयम, सभी का हम स्वागत करते हैं दोस्तों. अच्छा मुकाबला चलता है वहाँ. जीतू 11 जो हनुमान नेरे उनके खिलाफ खेल रही है भैरवनाथ धुतुम टीम. नेरे क्रिकेट टीम ने पहले 57 जोड़े, 58 का टारगेट है. जैसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत न टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादा किसका मजबूत होगा ये भी देखने वाली बात है. 2 बड़े बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके. परेश ठाकुर उनका साथ निभा रहे, नीलेश ठाकुर मैदान में, तो आदित्य मस्कर आएंगे गेंदबाजी में. 30 गेंदे, 58 की है दूरी. अंपायर का इशारा आएगा, गेम ऑन. अंपायर का इशारा, लेट्स प्ले. पहली गेंद खोद कर निकाला, क्या कोशिश होगी, लेकिन गेंद रोक नहीं पाएंगे. गेंद जाएगी सीमा पार. पहली गेंद, पहला चौका. पहली गेंद के ऊपर पहला चौका हमने देखा. 58 रनों का टारगेट है. आदित्य निकल चुके. परेश के लिए गेंद बिल्कुल स्लॉट में थे, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर. दैट इज अ लॉन्ग हिट, बिग सिक्सर. क्या कमाल की शुरुआत है. पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का है. ये ताकत रही है हमेशा से ही दुतुम क्रिकेट टीम की. परेश हमेशा अब बरसते हैं पावर प्ले में, और आदित्य मस्कर के ऊपर पहली 2 गेंदों के ऊपर धमाकेदार अंदाज में है शुरुआत. लाजवाब ये बल्लेबाजी है, जबरदस्त जबरदस्त यहां पर बल्लेबाजी का नजारा. 58 का टारगेट 5 ओवर में. ग्रामीण टेनिस क्रिकेट में इतना बड़ा नहीं है, लेकिन जिस फॉर्म से गुजर रही है नेरे क्रिकेट टीम, तलाश जरूर होगी विकेटों की. आदित्य मस्कर पावर प्ले का ओवर लेकर पावर दिखा रहे. पहली 2 गेंदों के ऊपर परेश ठाकुर. एक बार फिर से आदित्य निकल जाएंगे. परेश के लिए पहले पावर प्ले की है तीसरी गेंद. एक और स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच है, गेंद दर्शकों में है, गेंद सीमा पार. बैक टू बैक परेश के बल्ले से निकलता हुआ यह दूसरा बड़ा हिट, दूसरा छक्का. इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे. रन बने हैं टोटल 16. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से यह गेंद. इस बार गति में हल्का सा मिश्रण किया था. छक्का है इस बार बल्लेबाज परेश ठाकुर को. उसी दिशा में खेलने की यह कोशिश थी, लेकिन नेरे क्रिकेट टीम भी जानती है कुछ विकेटें मुकाबले के अंदर वो तुरंत लौट सकती है. विकेटों के लिए जाते हमेशा से आदित्य मस्कर, लेकिन परेश ठाकुर को रोकना इतना आसान नहीं है. पहली 4 गेंदें, रन बने हैं टोटल 16. इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट से आदित्य मस्कर. एक बार फिर से गति में मिश्रण था, लेकिन मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है. गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. यस, अंपायर सिग्नल. इस ओवर का यह तीसरा छक्का.
मंच के ऊपर आपका भी तहे दिल से स्वागत है। पहले ओवर से ही यहां पर हमले शुरू हो चुके हैं। 5 गेंदे, रन बने हैं टोटल 22। अंतिम गेंद हल्के हाथों से धकेले इस गेंद को, खिलाड़ी जरूर मौजूद है। रन मिलेगा यहां से, केवल सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 23 रन। महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आणि आतापर्यंत लाखो रुग्णांना वैद्यकीय सहकार्य तसेच बीडचे नामवंत व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी युवा सेना मराठवाडा निरीक्षक श्री बाजीराव चव्हाण साहेब थोड्याच वेळामध्ये इथे त्यांचं आगमन होणार आहे। मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करते आणि निश्चितच सर्व पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभणार आहे। दूसरा ओवर लेकर आएंगे सचिन मोरे। पहला ओवर जिस तरीके से परेश ठाकुर ने खेला 6 में 23 बनाए थे। अंतिम गेंद के ऊपर सिंगल आया था। जिस तरीके से इस टूर्नामेंट का आगाज हुआ था, आज का पहला मुकाबला निश्चित तौर पर हाई स्कोरिंग थ्रिलर हमें देखने को मिला। दूसरे मुकाबले में हमारे दिल जोरों से धड़के थे जब 2 गेंदों में 9 की आवश्यकता थी, अंतिम क्षणों में आकर वहां पर मुकाबला जीता था। 1 में 3 की जरूरत थी और तब आकर मुकाबला जीता था गोवटने क्रिकेट टीम ने। लेकिन इस मुकाबले की घोषणा किस तरफ जाएगी, क्योंकि पहले ओवर की बात करेंगे तो 23 रन आदित्य मस्कर के ओवर में बने सचिन मोरे इस बार गेंदबाजी में तैनात है। सामने होंगे बल्लेबाज परेश ठाकुर। राउंड द विकेट से सचिन की यह गेंद। रन बने हैं टोटल 28 रन। वाइड गेंद के ऊपर ये चौका आता हुआ रन बने हैं टोटल 28 रन। सचिन मोरे गलतियां बार बार नेरे क्रिकेट टीम से होती हुई राउंड विकेट से ये गेंद परेश के लिए गेंद थी। हल्के हाथों से इस गेंद को खेला। कुणाल आएंगे गेंद के पीछे। 1 रन का यहां से आसानी के साथ इजाफा होता हुआ। अब जोखिम उठाने की कोई आवश्यकता नहीं है क्योंकि मुकाबले में थोड़ी सी हावी नजर आती भी तुम क्रिकेट टीम, लेकिन नेरे क्रिकेट टीम की खासियत हमेशा से रही है अंतिम क्षणों में मुकाबले बदलने के लिए जाने वाली ये टीम है। लेकिन यहां पर किस प्रकार का प्रदर्शन रहेगा ये भी देखने वाली बात है। राइट आर्म ओवर द विकेट से सचिन मोरे। ये गेंद टप्पा गिरने के बाद अतिरिक्त बाउंस हमने देखा। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी और 1 रन का इजाफा होता है। वाइड के लिए रिव्यू अवेलेबल नहीं है मेरी क्रिकेट टीम। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, प्रथमेश शायद वहां पर मौजूद थे। जब तक गेंद को रोका जाता तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 32। हॅलो, तसेच खरं तर बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे फायर ग्रुप आणि त्याचे सर्व प्रवीणजी कडू यांच्या वतीनं परेश ठाकूरसाठी बक्षीस आहे। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅच प्राइज दिलं जाईल। ओव्हर टू मनोहर। थैंक यू सो मच। तो गुजारिश होगी रोशन जी ठोकल, आइए आप हमारे मंच के ऊपर, आपका भी तहे दिल से स्वागत है। रन बने हैं टोटल 33 रन। जीत की बात करेंगे तो 21 गेंदों में 25 चाहिए। ऑन पेपर बिल्कुल ये पकड़ में मुकाबला है तुम टीम के। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड आदित्य मात्र बनेंगे दर्शक और गेंद जाएगी सीमा पार। एक और ये छक्का है। निकालने का यह प्रयास है दोनों छोर से। यहां पर बल्लेबाजी में आक्रमण जिस तरीके से परेश ठाकुर का बल्ला बोल रहे, 2 गेंदे अभी भी बाकी, 4 गेंदे पूरी हो चुके। रन बने हैं टोटल 39। हल्के हाथों से इस गेंद को खेला। खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है। और अंपायर का इशारा आएगा नो
+2 टोटल 3 रन मिलेंगे। अब नेरे क्रिकेट टीम जिस तरीके से बॉडी लैंग्वेज शारीरिक भाषा नजर आ रही है खिलाड़ियों की, जब 57 बने थे 58 का टारगेट था, पहले ओवर में 23 आए और इस ओवर की बात करेंगे अब तक 19 रन बन चुके 4 गेंदों में। तीसरे अंपायर की मांगे यहां से बीमर के लिए। तर देवत संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल यायचं आपण मंचावरती। आपल्या इथे खूप खूप स्वागत आयोजकांच्या माध्यमातून। निशांत चषक सतीश केणी पुरस्कृत लेट निशांत 11 क्रिकेट संघ दादरपाडा आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा। तर संपूर्ण जय हनुमान टायगर 11 देवत संघाला मी विनंती करेन तर आपण मंचावरती यायचं। आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। जीतू 11 जय हनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय भैरवनाथ धुतुम संघ। फेअर डिलिव्हरी तो इस मुकाबले को एंजॉय करते हुए सचिन शेठ ठाकुर और विजय शेठ यादव A1 जोड़ी ये ब्रांड है और निश्चित तौर पर इस टूर्नामेंट को इस मुकाबले को खास तौर पर एंजॉय करते हुए धुतुम टीम के उनका भी तहे दिल से स्वागत है। सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। पहले 2 ओवर की यहां से समाप्ति होती हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 42 बने। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 16 रन की जरूरत है। मुकाबला कौन जीतेगा यहां से? अब तक तो मुकाबले में पूरी तरीके से शिकंजा कस रही है धुतुम क्रिकेट टीम, लेकिन नेरे क्रिकेट टीम क्या कमबैक करेगी ये भी देखने वाली बात है। कुछ चेहरे नेरे टीम से जरूर गायब है। सुशांत टीम में नहीं है, उमेश टीम में नहीं है। जो ताकतवर गेंदबाज है जिनके इर्द गिर्द गेंदबाजी आक्रमण घूमता है वो 2 प्रमुख गेंदबाज टीम में शामिल नहीं है। उनकी कमी जरूर महसूस होती हुई जीतू 11 जय हनुमान नेरे क्रिकेट टीम को। फोर्टी-टू 42 रन बने। जीतने के लिए आने वाली गेंदे है 18 और 16 की आवश्यकता। भैरवनाथ धुतुम क्रिकेट टीम मैदान के अंदर पूरी तरीके से रंग जमा दिए ये जोड़ी ने और निश्चित तौर पर मैदान के बाहर से विजय शेठ यादव और सचिन शेठ ठाकुर जब भी धुतुम टीम किसी भी मैदान के ऊपर उतरती है और निश्चित तौर पर धुतुम टीम का मुकाबला कहीं से भी एंजॉय कर दे। लोअर फुल टॉस थी, गेंद में ऊंचाई ज्यादा है, क्या दूरी मिलेगी? जी नहीं, खिलाड़ी मौजूद थे। प्रथमेश फड़के, कोई गलती नहीं होगी और पहला खिलाड़ी मैदान के बाहर। तो गुजारिश होगी स्वरा स्पोर्ट्स देवत टीम के कप्तान यहां पर जरूर मौजूद है। तो रत्तीश 11 जय हनुमान खारकोपर टीम के कप्तान, टॉस के लिए आपको संपर्क करना है। पहले दौर का यह अंतिम मुकाबला होगा। स्वरा स्पोर्ट्स देवत उनके खिलाफ खेलेगी रत्तीश 11 जय हनुमान खारकोपर। इस ओवर के बाद टॉस हम जरूर करेंगे। 16 गेंदें बचेगी और जीतने के लिए 14 की जरूरत। गेंदबाजी में रोहन पाटिल, एक सफलता रोहन को जरूर मिले। स्ट्राइकर इनके ऊपर नए बल्लेबाज मौजूद है रोहित गरत। आड़ा बल्ला घुमाया था, खिलाड़ी जरूर वहां पर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है, एक से ज्यादा कुछ नहीं है। धीरे धीरे ये मुकाबला आगे बढ़ता हुआ अंतिम क्षणों में हम पहुंच रहे हैं। अंतिम गेंदें 15 है और जीतने के लिए 13 की जरूरत है। रोहन पाटिल 3 गेंदें फेंकी, अब तक नपीतुली गेंदबाजी रही है। 3 रन खर्च करे और 1 सफलता उनके नाम के ऊपर। परेश ठाकुर चलते बने थे लेकिन नीलेश अभी भी मौजूद है। स्कोप करने का यह प्रयास था, गैप में गेंद जाएगी। तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा एक और चौका। अब गेंदें 14 है और जीतने के लिए 9 रन की केवल जरूरत है।
ऐसे मुकाबले में पकड़ मजबूत करती हुई और शिकंजा कसती हुई, और नेरे क्रिकेट टीम के खिलाड़ियों के झुके हुए सर, उनके झुके हुए कंधे हमें बता रहे कि मुकाबले में वो बिल्कुल बैकफुट पर है। रोहन पाटिल हल्के हाथों से इस गेंद को केवल दिशा देने का काम किया। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, कुणाल आएंगे, कुणाल गायकर। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा जीतने के लिए। अभी भी 13 गेंदे 8 की जरूरत है, 13 गेंदे और जीतने के लिए 8 की आवश्यकता। जीतू 11 जर्मन नेरे बनाम भैरवनाथ धुतुम के बीच में यह दिलकश नजारा हम देख सकते हैं। जैसे कहते हैं ना, नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं। क्या नजारे बदल जाएंगे। आने वाली 13 गेंदे और 8 रन की जरूरत। सीधे बल्ले से खेला, किसी खिलाड़ी के पास कोई मौका नहीं। इनसाइड आउट, क्या कमाल की यह बल्लेबाजी है। रोहित घरत के बल्ले से निकलता हुआ यह दंदनाता हुआ छक्का। अब आने वाली गेंदें बचे और जीतने के लिए केवल 2 रन की जरूरत है। तो जाएंगे एक बार फिर से टॉस बॉक्स में। आपण विनंती करूयात, यापुढे होणारा सामना स्वरा एंटरप्राइजेस देवद आणि त्यांच्या विरुद्ध आज खेळत असताना आपण रितेश 11 जय हनुमान खारकोपर 11 खारकोपर, रतीश 11 खारकोपर संघ आपल्या खेळताना पाहायला मिळेल। 1 टीम 1 ड्रीम। आज बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खारकोपर संघाची एकी पाहायला मिळाली आणि एक चांगली कामगिरी करणारा खारकोपर संघ असेल। आपण थोड्याच वेळामध्ये नाणेफेकी करून घेणार आहोत। चला दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, ऐकूयात मनोहरजी पाटील सरांचा आवाज। केवल 2 रन की जरूरत है। सचिन मोरे, ये गेंद आएगी डॉट। 11 गेंदे और 2 की जरूरत है। मुकाबले में से मजा थोड़ा सा किरकिरा जरूर हुआ है। और इसी स्ट्रोक के साथ गेम इज ओवर फॉर जीतू 11 जॉनमन नेरे, और मुकाबला यहां से एक तरफा जीता। ये 6 आएगा अंतिम गेंद के ऊपर। मुकाबले में कभी भी दूसरे सत्र में नेरे क्रिकेट टीम उभर नहीं पाई और इस मुकाबले में जीत हासिल करी भैरवनाथ धुतुम टीम। वेल प्लेड, कॉन्ग्रेचुलेशंस बॉयज, एक तरफी लड़ाई जीती। स्वरा इथं उपस्थित राहिल्या। आजीच्या नावानं देवसंघ खेळणार आहे आणि सतीश शेटकींनी यांच्या खरं तर स्पर्धेमध्ये स्वरा या नाव अगदी आदराने घेतलं जात आहे। आपण तिचा बॅनरवर सुद्धा फोटो पाहू शकताय। स्वरा या आपल्या शुभ हस्ते पण यापुढे होणारी मॅच, एका बाजूला रतीश 11 खारकोपर तर दुसऱ्या बाजूला स्वरा 11 देवत, एक मोठी मॅच आपल्या समोर असेल। एका बाजूला मयूर वाघमारे तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर प्रतीक पाटील, हे मोठं बॅटल असेल। स्वराच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय। एक छोटीशी चिमुरडी आहे जिला आपण सध्या टॉस करताना पाहू शकताय आणि नाणेफेकीचा कॉल टेल। पहिल्यांदा स्वरा 11 देवदिया नावाने खतर खेळतात। पहिलंच आयोजन आहे ददरपाडा गावाचं। या विभागामध्ये पाहायला गेलात तर मैदान नव्हतं, मैदान उभारलं अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये। आयोजन कमिटीबद्दल आणि तुमचा डिसिजन हे एक थोडं शॉर्ट बट आपण सांगा। पहिल्यांदा बॅटिंग कराल। एकंदरीत एक छोटासा प्रश्न आणखीन आहे। आज जर पाहायला गेलं तर देवद गावाची ओळख मयूर वाघमारे आणि त्याची केलेली